मित्रो, आणखी एक सरांचं वेगळं रूप या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. ते म्हणजे कदाचित हे कोणालाही माहीत नसलेलं असं एक त्यांचं रूप म्हणजे ते उत्तम हिप्नॉटिझम करतात आणि त्या कामामध्ये त्यांनी ते प्रयोग देखील केलेले आहेत. सर याबद्दल थोडंसं सांगा. हिप्नॉटिझम यांच्याबद्दल एक मला स्वतः वैयक्तिक आकर्षण होतं. मी बऱ्याच वेळा संमोहन या गोष्टी संदर्भात ऐकायचो, वाचायचो. त्यासाठी मी काही पुस्तकं देखील विकत घेऊन ते शिकण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते जी पुस्तकं वाचली त्यातून थोडंसं हिप्नॉटिझम बद्दल किंवा संमोहनाबद्दल थोडेसे गूढ रहस्य आहे अशा तऱ्हेचं सांगणारे सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तकं वाचण्यात माझ्या आली. त्यातून काय मला यश आलं नाही. पुढच्या काळामध्ये दाभोळकर नवीन दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असतात. त्याने एक पुस्तिका प्रकाशित केली होती, संमोहनासंदर्भात. सध्या छोटी अल्पने पुस्तिका होती. तर त्यात त्यांनी संमोहनाबद्दल शास्त्रीय माहिती दिली. संमोहन कसं केलं जातं, संमोहन हे काय आहे, वैज्ञानिक दृष्ट्याने कसं आहे, किती साधं सोपं आहे आणि संमोहनाबद्दल लोकांमध्ये कसे भ्रम आणखी आहे, अपसमज आहे, त्या संदर्भात पुस्तिका होती जी म्हणजे वाचण्यात आली आणि माझ्या संदर्भातले माझे जे काय चुकीचे समज होते ते सगळे नाहीसे झाले. त्यानंतर मग मी त्या पुस्तिकेच्या आधारे थोडेसे प्रयोग होतात मोठ्या मुलांवरती ते प्रयोग होतात. त्याला बऱ्यापैकी यश आलं. सुंदर. सुरुवातीला काही मुलं संमित होऊ लागली, ते संमोहनातून बाहेर पडू लागली, आदेश सगळं मानू लागली आणि मग थोडंसं ग्रुपमध्ये तो प्रयत्न करू लागला. आणि ते साधं सोपं आहे. म्हणजे माझं जे काही संमोहनाबद्दलचं एक मत आहे. म्हणजे ह्या अभ्यास आहे फार मोठं काहीतरी ते कौशल्य आहे वगैरे, फार मोठं त्यासाठी प्रशिक्षणाचे वगैरे साधं सोपं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला संमोहनाचं माहिती